नमस्कार. नॉलेज सफर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की आदि शंकराचार्यांनी कनकधारा स्तोत्राची रचना का केली. इसवी सन पूर्व 508 मध्ये सध्याच्या केरळ राज्यातील कालडी किंवा कालपी या गावामध्ये शिवगुरू व आर्यांबा या ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी शंकराचार्यांचा जन्म झाला. त्यांच्या वयाच्या 3ऱ्या वर्षीच त्यांचे वडिलांचे छत्र हरपले. वयाच्या 8व्या वर्षी शंकराचार्यांनी संन्यास घेतला. वयाच्या 8व्या वर्षीच त्यांना सारे वेद, उपनिषदे आणि तत्त्वज्ञान मुखोद्गत झाले होते. त्यांना अलौकिक अशी बुद्धिसामर्थ्य प्रतिभा लाभलेली होती. वयाच्या 32व्या वर्षीच शंकराचार्यांनी समाधी घेतली. एकदा गुरु आज्ञेनुसार बाल्य अवस्थेतील शंकराचार्य भिक्षेसाठी बाहेर पडले होते. भिक्षेसाठी ते एका ब्राह्मणाच्या दारात उभे राहिले. तेव्हा त्या घरातील ब्राह्मण स्त्री बाहेर आली. एका बालभिक्षुकाला पाहून त्या स्त्रीच्या डोळ्यात अश्रू आले व ती रडू लागली. तेव्हा शंकराचार्यांनी त्या स्त्रीला रडण्याचे कारण विचारले. त्या स्त्रीने सांगितले की घरात 18 विश्वे दारिद्र्य असून भिक्षा वाढण्यासाठी अन्नाचा एकही कण शिल्लक नाही. शंकराचार्यांना त्या स्त्रीची दया आली. त्या ब्राह्मण स्त्रीच्या अंगणात एक आवळ्याचे झाड होते. त्या झाडाला आवळे लागले होते. ते पाहून शंकराचार्यांनी त्या स्त्रीला त्या झाडाचे आवळे तोडून भिक्षापात्रात घालण्यास सांगितले. त्या दरिद्री ब्राह्मण स्त्रीने शंकराचार्यांच्या सांगण्यानुसार भिक्षापात्रात आवळे दान म्हणून घातले. तेव्हा शंकराचार्यांनी श्री लक्ष्मी मातेचे स्मरण केले. लक्ष्मी मातेच्या स्मरणाने साक्षात लक्ष्मी तेथे प्रकट झाली. तेव्हा शंकराचार्यांनी श्री लक्ष्मी मातेला त्या ब्राह्मण स्त्रीचे दारिद्र्य दूर करण्याची विनंती केली. पण माता लक्ष्मी म्हणाली, या स्त्रीने आपल्या पूर्वजन्मात कधी गरजवंतांना मदत केली नाही, कधीही सत्पात्राला दान दिले नाही. त्यामुळे तिचे दारिद्र्य दूर करण्यासाठी तिच्याजवळ पूर्वजन्माची पुण्याई नाही. त्यामुळेच या जन्मी ती दारिद्र्य भोगत आहे. माता लक्ष्मीचे बोलणे ऐकल्यानंतर शंकराचार्य म्हणाले, माते, या स्त्रीने हिच्या पूर्वजन्मात जरी कोणते पुण्यकर्म केले नसले तरी तिने या जन्मात भिक्षा देऊन दान देण्याचे पुण्यकर्म केले आहे. आज या स्त्रीने माझ्या भिक्षापात्रात आवळा दान देऊन पुण्यकर्म कमावले आहे. शंकराचार्यांनी माता लक्ष्मीला त्या स्त्रीचे दारिद्र्य दूर करण्याची विनंती केली व माता लक्ष्मीची स्तुती करू लागले. शंकराचार्यांनी माता लक्ष्मीची स्तुती सुरू केली तसे त्या दरिद्री ब्राह्मण स्त्रीच्या अंगणात सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडू लागला. म्हणूनच या स्तुतीला कनकधारा स्तोत्र असे म्हटले जाते. कनक म्हणजेच सोने व धारा म्हणजेच पाऊस. त्या ब्राह्मण स्त्रीच्या अंगणात सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला म्हणूनच याचे नाव कनकधारा स्तोत्र असे पडले. आणि अशा प्रकारे बालशंकराचार्यांनी त्या दरिद्री ब्राह्मण स्त्रीचे दारिद्र्य दूर करून त्या स्त्रीला ऐश्वर्य संपन्न केले. असे या कनकधारा स्तोत्राचे महात्म्य आहे. आपणही गरजवंतांना मदत करून सत्पात्रांना दान देऊन पुण्यार्जन करूया. माता लक्ष्मीचे कनकधारा स्तोत्र सर्वांच्या जीवनात समृद्धी आणो. आपल्याला ही कथा आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.